आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला डिझाइन कशी बनवावी साडीनुसार किंवा ब्लाउजला छान असं लुक यावं यासाठी, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची साडी कशीही असो त्यावरचा तुम्ही ब्लाउज कसा शिवता, त्याच्यावरची बाही कशी आहे, त्यावरची बॅकनेक डिझाइन कशी आहे यावर डिपेंड असतं की ब्लाउजचं लुक कसं येणार आहे। सो आज मी तुम्हाला खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन सांगणार आहे। तर ही जी काही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग आणि ब्लाउजला खूपच सुंदर असे लुक येणारी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही ब्लाउजचा बॅकनेक आहे तर तो मी इथे कटिंग करून घेतला। त्याचबरोबर पाव मीटर साडीचा कपडा सुद्धा इथे काढून घेतलेला आहे आणि हा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत। अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक असं दोन्हींची सुद्धा इथे कटिंग झालेली आहे। आणि आता मी तुम्हाला सगळ्यात आधी डिझाइन बनवण्याच्या आधी ह्या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आणि किती आहे ते सांगते, म्हणजे त्यानुसार तुम्हाला तुमच्या मेजरमेंटनुसार ह्या गळ्याची मार्किंग इझिली करता येईल। तर बघा आता हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथून टाकलेला आहे आपण शोल्डर 5.5 इंचाचं, 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 मुंडासुद्धा इथे घ्यायचा आहे आपल्याला। त्याचबरोबर 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे आणि इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, 8 चौक 32, 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता आपल्याला सगळ्यात आधी जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर त्यावर मार्किंग करायची आहे गळ्याची। तर मी मेन फॅब्रिकचा बॅकनेक साईडला ठेवलेला आहे आणि इथून तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करून मार्किंग करायची। तर बघा मग मी इथे 10ला मार्किंग केली। त्याचबरोबर 2.5 इंच गळा रुंदीची खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायची, वरच्या साईडला आपण ऑलरेडी केलेलीच आहे। आणि बघा स्केलच्या साहाय्याने आपल्याला हा बॉक्स सगळ्यात आधी इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे आणि हे ड्रॉ केल्यानंतर बघा आता इथे मी मुंड्याचा जो काही आकार आहे तिथे एक लाईन ड्रॉ करून घेते, कारण की आपली जी काही डिझाईन आहे तर ती ह्याच पॅटर्नमधली आहे, त्यामुळे हे बघा इथून वरच्या साईडला न्यायचं आहे आपल्याला इथपर्यंत। ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला ही जी काही लाईन आहे तर त्याला मॅच होणारा थोडासा कर्व द्यायचा आहे। तर बघा इथून मी स्टार्ट केलेला आहे आणि ह्या पद्धतीने इथे थोडासा आत घेऊन पुन्हा जिथे गळा रुंदी आहे तिथे मॅच केलेला आहे। आणि बघा मग आता फायनली आपला हा गळ्याचा आकार ड्रॉ करून झालेला आहे। आता बघा कटिंग करताना इथपर्यंत केली की इथून पुन्हा बरोबर जी मार्किंग आहे तर तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। हा आहे आपला गळ्याचा शेप आणि जी काही मार्किंग केली होती आपण आधी तर ती आपली जो काही आता डिझाईन बनवणार आहे त्यासाठी आपण रेफरन्स म्हणून गळ्याचा शेप व्यवस्थित यावा यासाठी मार्किंग केलेली होती। ठीक आहे, आता बघा मग आता आपण सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे आणि गळासुद्धा फिनिशिंग सहित रेडी झाला पाहिजे। तर बघा मग इथे सगळ्यात आधी आपण जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे ठेवून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित सेंटरला ठेवायचं आहे, काठोकाठ व्यवस्थित गळा रुंदी मुंडा वगैरे ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने। आणि इथे सेंटरला बघा मी एक पिन लावून घेते, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना ते हलणार नाही आणि आपल्याला जरा आयडियासुद्धा येईल। त्याचबरोबर दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक असं टोटल 2 पिना लावायच्या, जेणेकरून आपली गळा रुंदी स्प्रेड होणार नाही आणि शेपसुद्धा चेंज होणार नाही, म्हणजे आपले शोल्डर उतरण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही। तर बघा सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला आता आपल्याला इथे साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे। इथपर्यंत मारली की बरोबर इथून पुन्हा सुई उचलून ह्या पद्धतीने सेंटरपर्यंत सरळ टीप मारायची, तिथून परत वरती इथपर्यंत आणि इथून पुन्हा हा जो काही कर्व आहे तर त्यावर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने।
व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे, कारण इथे आपण कॅनव्हास पेपर न लावताच छान असा फिनिशिंग सहित प्रॉपर गळा रेडी करत आहोत. त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ह्या स्टेपमुळे काय होतं की आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं. आता टीप मारून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कपडा आहे खालच्या साईडचा तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात. त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. आणि आता हा कटिंग झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर गळ्याचा आकार आपल्याला प्रॉपर जसा हवा तसा फिनिशिंग सहित यावा यासाठी. जर तुम्हाला बिना कॅनव्हासचा गळा जमत नसेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावून हा शेप रेडी करू शकता. आणि बघा मग ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट इथे मी सरळ करून घेतलेला आहे. व्यवस्थित प्रेस करायचा आहे, कानेकोपरे व्यवस्थित बाहेर काढायचे आहे. आणि आता आपल्याला हा जो काही गळा आहे इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे. तर बघा मग आता जो काही कर आहे तर इथपर्यंत आल्यानंतर खाली स्ट्रेट लाईन आहे तर बरोबर व्यवस्थित ते बाहेर काढून आपण इथे बघा इथपर्यंत टीप मारली. त्यानंतर पुन्हा व्यवस्थित ते प्रेस करायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. आता इथे टीप मारल्यानंतर आपल्याला इथून वरती कर शेप द्यायचा आहे. आता तो शेप कसा द्यायचा तर ते मी तुम्हाला सांगते. इथून बघा ह्या पद्धतीने पकडायचं आहे आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक. तर बघा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे गळा रेडी केलेला आहे. शेपसुद्धा खूप छान आला आहे. फिनिशिंगसुद्धा बघा बघितल्यावरच लक्षात येते. त्यानंतर लगेचच आता आपल्याला कमरेच्या साईडला इथे दाबटीप द्यायची आहे. आणि कमरेच्या साईडला दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही आणि ब्लाऊजची पण आणि कमरेच्या साईडची सुद्धा. म्हणून दाबटीप देताना ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करा. त्यानंतर बघा आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा पार्ट एकमेकाला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत ह्या पद्धतीने इथे जोडून घ्यायचं आहे. जोडताना कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं की ते गोळा होतं आणि तिरकं पण होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे. तर बघा आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला जो काही मेन फॅब्रिक आहे एक्स्ट्राचा तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ज्यावेळेस आपण अस्तरवर कटिंग करतो तर ती परफेक्ट करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचा कटिंग करत असतो, कारण की स्टिचिंग करताना आपल्याला ते सोपं जावं, कमी पडायला नको. म्हणूनच ह्या पद्धतीने जॉईन करून आपल्याला एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा. तर बघा हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. आता आपण पुढची डिझाईन बनवायला इथे सुरुवात करूयात. तर बघा जो काही साडीचा कपडा आपण काढून घेतलेला होता तर त्याच्या मी छोट्याशा पट्ट्या केलेल्या आहेत. तर त्या 3x3च्या आहे, म्हणजे 3 रुंदी आहे आणि उभ्या बऱ्याचशा पट्ट्या घेतलेल्या आहे बघा. तर आता सगळ्यात आधी मी जॉईन करून घेते, कारण की जेवढी पट्टी अवेलेबल आहे तेवढी आपल्याला पुरणार नाही आहे. त्यामुळे मग डबल टिप देऊन मी ते जॉईन केलेलं आहे बघा. तर इथे जॉईन केल्यानंतर एक्स्ट्राचं कट करून व्यवस्थित ते सरळ करून घ्यायचं. आणि हे जोडताना एक पट्टी सरळ आणि दुसरी त्यावर उलटी ठेवायची आहे, म्हणजे व्यवस्थित सरळ ती जोडली जाते. नाही तर बऱ्याचदा काय होतं गडबडीमध्ये उलटी सुलटी जोडली जाते आणि आपले कामं वाढतात. सो तसं होऊ देऊ नका, ठीक आहे. तर बघा मग ही पट्टीसुद्धा जोडली गेलेली आहे. ॲक्च्युली मी पुन्हा सांगते डबल टिप द्यायची आहे. तुम्ही दाबटीप पण इथे वरून देऊ शकतात, पण आता यापासून आपण फ्रिल बनवणार आहोत. तर फ्रिलसाठी मला असं वाटतं की दाबटीप द्यायला नको. जर दाबटीप दिली तर वरून ते दिसेल आणि आतून नुसती टीप असली की ते फ्रिलमध्ये दाबलं जाईल आणि मग ते लक्षात सुद्धा येणार नाही. त्यामुळे मी इथे दाबटीप नाही दिली तरीसुद्धा चालेल. आता ही पट्टी जोडल्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि जेवढ्या रुंदीची तुम्हाला फ्रिल हवी आहे बरोबर एकसारखी तेवढा डिस्टन्स ठेवत ही सरळ एक टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग मी सुद्धा इथे पटपट एक सरळ सिंपल अशी आधी टीप मारून घेते आणि मग त्यानंतर एक्स्ट्राचं काय असेल ते थोडंफार कट करता येईल. आधीच खूप एक्स्ट्राचं कट करत बसलं की ते लेव्हल व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे फक्त आता जी काही टीप मारतोय तर ती मारताना व्यवस्थित सरळ मारायची आहे, म्हणजे मग फ्रिल छोटी मोठी होणार नाही, तिरकी वगैरे होणार नाही आणि मग आपल्या डिझाईनचं फिनिशिंगसुद्धा बिघडायला नको यासाठी. तर बघा मग इथपर्यंत ते जोडून घेतलेलं आहे. आणि आता हे जोडून झाल्यानंतर कडेकडेने जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित आपली सरळ पट्टी तयार होईल. कारण की आपल्याला टिपच्या साईडला जास्त मार्जिनसुद्धा इथे नको आहे यासाठी. मग मी जेवढी पूर्ण पट्टी आहे तर त्या पूर्ण पट्टीचा एक्स्ट्राचं इथे बघा कटिंग करून घेतलेलं आहे, जवळजवळ होत आलेलं आहे बघा.
आणि आता फायनली आपली ही परफेक्ट अशी पट्टी रेडी झाली. आता याचे आपण प्लेट्स टाकत इथे फ्रिल रेडी करून घेऊयात. तर बघा आता फ्रिल बनवताना तुम्हाला किती रुंदीची म्हणजे किती तुमच्याकडे कपडा अवेलेबल आहे आणि किती फ्रिल तुम्हाला लागणार आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही ह्या जे काही प्लेट्स आहेत तर ह्या जवळ टाकायच्या की लांब टाकायच्या. त्याचबरोबर अजून महत्त्वाचं म्हणजे लांब टाका किंवा जवळ टाका, फक्त त्या एक डिस्टन्सवर एकसारख्या दिसल्या पाहिजे, म्हणजे मग छान अशी फिनिशिंग येईल. नाही तर बऱ्याचदा काय होतं, छोट्या मोठ्या किंवा डिस्टन्स कमी जास्त झाला की मग जरासं लूक पाहिजे तसं येत नाही. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वक एक तर लांब एक तर जवळ कशाही घ्या, फक्त सेम डिस्टन्स आपल्याला इथे ठेवायचं आहे. आणि बघा मग सेम डिस्टन्स ठेवत मी इथे ही फ्रिल रेडी करून घेतलेली आहे. तर बघा मग एकदम परफेक्ट अशी एकसारखी फ्रिल इथे आपली रेडी झालेली आहे. आता आपण हा बॅक पार्टला ती फ्रिल लावून घेऊयात. तर बघा मग आता ही जी काही आपण फ्रिल रेडी केलेली आहे तर ती आपल्याला आपण बघा मार्किंग करताना मार्किंग केली होती ना, म्हणजे मार्किंग करताना जसं शेपची मार्किंग केली त्या शेपवर आपल्याला लावून घ्यायची आहे. पण ती लावण्याच्या आधी आता वरती जो काही कर शेप आहे गळ्याला तिथे आपल्याला लेस लावायची आहे. तर बघा इथे जी काही लेस आहे ते मी गोल्डन आणि अशी गुलाबी कलरचे कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे. कारण हे आहे की याचा जो काही कपडा आहे, आता फ्रिलसाठी जो काही आपण साडीचा कपडा यूज केलेला आहे तर तो कुठला आहे, पिंक कलरचा. सो त्याला मॅचिंग आपण इथे ही लेस घेतलेली आहे. तर बघा इथपर्यंत लावून घेतली आणि मी आता इथे लेसला डबल टिपसुद्धा देऊन घेते. शक्यतो लेस तुमची जाड बारीक कशीही असो डबल टिप देत चालायची. त्यामुळे 2-3 फायदे आहे की आपली लेसवरती तरंगत नाही, फिनिशिंग छान येते, त्याचबरोबर लवकर खराब होण्याचे चान्सेससुद्धा नसतात. तर बघा आता त्याच्यासमोरच आता मी अजून एक 30 लेस इथे लावून घेते. बघा ते त्रिकोण समोरासमोर केलेले आहे, म्हणजे मग जरा डिझाईनला वेगळंच लूक येतं आणि ते छानसुद्धा वाटतं. हे बघा आता इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेते. तर बघा सेम असा थोडासा किंचितचा डिस्टन्स ठेवलेला आहे ॲक्च्युली 2 लेसमध्ये आणि ते त्रिकोण समोरासमोर घेतले, त्यामुळे जरा छान असं लूक आलेलं आहे. वेगळीच डिझाईन ती रेडी झालेली आहे फक्त लेस वापरूनच. आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ती जी काही लेस आहे तर ती इथे लावून घेऊयात. आणि बघा मी म्हटलं की साडीचा कपड्याला मॅचिंग होणारी आपण इथे लेस लावलेली आहे, त्यामुळे ती डिझाईनला अजून ॲक्च्युली लूक येते. कारण की कलर जो आहे ब्लाऊजचा तो जरा फेंट आहे आणि लेस जरा डार्क आलेली आहे, त्यामुळे ते कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. तर बघा दुसऱ्या साईडला एक लेवल लावून घेतलेली आहे. सेम बरोबर पुन्हा समोरासमोर आपल्याला एक साईडने आपण जसं लावलेलं आहे ना तेवढंच व्यवस्थित जरा डिस्टन्स मेंटेन ठेवत आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली आता आपण दोन्ही साईडला इथे ह्या 2 लेअरमध्ये छान असं डिझाईन सहित लेस लावून घेतलेले आहे. लेससुद्धा खूप छान आहे, त्यामुळे अजूनच सुंदर लूक आलेला आहे. आता हे लेस लावून घेतल्यानंतर आपण जे काही साडीच्या कपड्यापासून फ्रिल रेडी केलेलं आहे तर ते आता आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. आता ते कसं लावायचं बघा, मी आत्ताच म्हटलं की ज्यावेळेस आपण ह्या गळ्याचा शेपची मार्किंग करत होतो त्यावेळेसच मी तुम्हाला बघा एक तिरकी लाईन ड्रॉ केली होती मुंड्यापर्यंत. तर बरोबर त्या शेपमध्ये आपल्याला आता ही जी काही फ्रिल आहे तर ही लावून घ्यायची आहे. तर बघा इथून स्टार्ट केलेलं आहे आणि लेस बरोबर आता वरच्या आपल्या त्या फ्रिलमध्ये दाबल्या गेलेल्या आहे. आणि इथे बघा पुन्हा ती फ्रिल फोल्ड करायची आहे ह्या पद्धतीने, म्हणजे शेप मेंटेन राहायला पाहिजे गळ्याचा. नाही तर बऱ्याचदा काय होतं की असा शेप छान येतो पण डिझाईन बनवताना किंवा लेस लावताना जरा शेप चेंज होतो आणि मग पुन्हा लूक बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका, ठीक आहे. तर बघा मग इथपर्यंत आता आपण ही फ्रिल लावून घेतलेली आहे आणि जी काही एक्स्ट्राची थोडीशी फ्रिल आहे तर ती मी इथे कट करून घेते. आणि इथे सुद्धा थोडासा कपडा आहे बघा, तर किंचितसा कट करते. फक्त कट करताना काळजी घ्यायची की ब्लाऊजला कुठे कट जायला नको, ठीक आहे. आता बघा हे कट करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर एक लेस लावायची आहे. सेम त्रिकोणचीच लेस लावणार आहोत आपण इथे, पण ती जी काही आहे तर ती आपल्याला आता ब्लाऊजला मॅच, म्हणजे बघा गोल्डन आणि येलो कलरच्या कॉम्बिनेशनची आपण इथे लेस घेतली आणि त्रिकोणचीच घेतली. बघा तर इथे आपल्याला फ्रिलवर लावून घ्यायची आहे ती, आणि ते एक कॉन्ट्रास्ट फ्रिलवर लावल्यामुळे ते फ्रिलला सुद्धा छान असं लूक येणार आहे. ती लेस इथे बघा बरोबर पुन्हा फोल्ड करायची आहे, म्हणजे शेप व्यवस्थित राहील. आणि इथून पुन्हा आता आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथून इथपर्यंत, ठीक आहे. आता ह्या लेसला सुद्धा मी डबल टिप देऊन घेते, कारण मी आधी बऱ्याचदा सांगितलं आणि मी पुन्हा सांगते, शक्यतो लेसला डबल टिप देत चालायची, म्हणजे फिनिशिंग छान प्रॉपर येते. आणि बघा मग इथे फायनली आपली ही लेस लावून झालेली आहे. तुम्ही बघू शकतात खूप सुंदर लूक आलेला आहे ॲक्च्युली. आणि बघा मी आता मुंड्याच्या साईडला ती फ्रिलला टिप मारून ती फ्रिल पॅक केलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा बघा टिप मारून ती फ्रिल पॅक करूयात, म्हणजे मग लूक छान येईल आणि स्लीव्ज लावताना पण आपल्याला जरा व्यवस्थित लावता येईल आणि मग फ्रिलचं लूकसुद्धा
बिघडणार नाही. ठीक आहे. आता यानंतर आपण बॅक साईडला टक्स टाकूयात. तर बघा सेंटरपासून 4.5 आणि उभ्या 4 इंचाची आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. सेम इथे सुद्धा 4ची मार्किंग केली आणि बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन पकडत तिरकी क्रॉसमध्ये आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचं आहे. आता टक्सला नेहमी डबल टिप द्यायची असते आणि खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं, जेणेकरून लवकर टिप खराब होणार नाही, टक्स खराब होणार नाही आणि त्यामुळे आपला ब्लाऊजसुद्धा खराब होणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा डबल टिप टाकून व्यवस्थित प्रॉपर असा टक्स टाकून घेतलेला आहे. स्टार्टिंगला एंडिंगला लॉकसुद्धा केलेला आहे. ठीक आहे. आता टक्स बघा छान असे टाकले गेलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला गळ्याला इथे नॉट लावून घ्यायची आहे. तर मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची जी काही नॉट असते ती घेतली आणि ती आपल्याला 1 मीटर लागत असते. शोल्डरपासून साधारणतः आपल्याला 2.5 ते 3 इंच खाली ही नॉट लावून घ्यायची असते. 2-3 टिपा देऊन बघा व्यवस्थित लॉक करून घेतली. आता ती जी काही मार्किंग आहे तर ती दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे करून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित एकाच लेवलमध्ये येतील. हे बघा ह्या पद्धतीने. आणि बघा मग फायनली दोन्ही पण साईडच्या एकाच लेवलमध्ये आपण इथे ही रेडीमेड गोल्डन कलरची नॉट लावून घेतलेली आहे. आणि मी पुन्हा सांगते 1 मीटर नॉट आपल्याला सफिशियंट असतं, कारण खूप साऱ्या कमेंट्स येतात की नॉट किती मीटर लागेल, किती लावायची. तर 1 मीटरमध्ये बरोबर हाफ हाफ करायच्या दोन्ही सेम, म्हणजे ते आपल्याला बरोबर पुरते. आता बघा इथे मी रेडीमेड कलरचे जे काही लटकन असतात तर ते यूज करणार आहे, कारण ते कस्टमरच्या चॉईसवर आहे. बघा इथे गोल्डन कलरचे घेतलेले आहे. इथे कॉन्ट्रास्ट पण यूज करू शकतात, बट कस्टमरने गोल्डनच आणून दिलेले आहे. हे बघा. त्याचबरोबर इथे तुम्ही फॅब्रिकपासून सुद्धा बनवू शकतात, तुमच्या चॉईसवर आहे किंवा कस्टमरच्या. ठीक आहे. तर फायनली बघा खूप सुंदर असं साडीचा 1/2 मीटर कपडा आणि छान अशा डिझायनर न्यू स्टाईलच्या लेस यूज करून आपण खूप छान अशी ही डिझाईन इथे रेडी करून घेतलेली आहे. तर बघा मग खूप सुंदर अशी डिझाईन इथे रेडी झालेली आहे. आणि मी तुम्हाला ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन सहजच बनवता यावी यासाठी. त्याचबरोबर ह्या डिझाईनची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशी डिझाईन इझिली रेडी करता येईल. ठीक आहे. तर नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला ह्या डिझाईनमुळे खूप सुंदर असं लुक येईल किंवा कस्टमरला सुद्धा तुम्ही ही आयडिया देऊ शकते. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. ठीक आहे. चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.